नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तळकत्या भडकत्या नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी उठलो, दात घासले आणि सकाळी मस्त बॉईल अंडे खाल्ले. आणि मग काय त्याच्यानंतर गेलो रोजच्या सारखं बकऱ्या चारायला. बकऱ्या जाऊन घरी येतच नाही, तर माझ्या भावानं मग स्कूटी स्टिक जी होती ते स्क्रॅपमध्ये करण्यासाठी टाकले होते. तर आता तुम्हाला दाखवते ते एक एक पार्ट्स. तर हे बघू शकता, हे आहे त्याचं इंजनचा एक पार्ट, दुसरा पार्ट, आणि हे आहे चक्क्याचं आणि स्प्रिंग. आणि त्याच्यानंतर असेच पूर्ण चक्के दोन्ही काढले. त्यानंतर हे बघू शकता, हे आहे पूर्ण गाडीचे टपर आणि इकडे चक्के पण आणले होते. मग असे अनेक गाडीची चेचिस असे पूर्ण पार्ट सेपरेट केले. सगळं स्क्रॅप मोजण्यासाठी मग आम्ही दोघं जण गेलो मार्केटमध्ये वजन काटा आणण्यासाठी. मग का थोड्याच वेळात पोचलो मार्केटाच्या अंदर. आणि मग का आम्ही दुकानानं वजन काटा घेतला हार्डवेअरच्या दुकानातून. आणि मग निघालो घराच्या रस्त्यानं दोघेही भाऊ. आणि घरी आलेल्यास मम्मी नेत होती. 5 वाजले होते तर बकऱ्या चाराले. मग का वजन काटामध्ये सेलर टाकले होते नवीन. आणि मग का त्याच्यानंतर त्याला चालू करून पाहिलं तर हे बघू शकता, अशा प्रकारे नवीन वजन काटा. मग का त्याच्यानंतर अरे का भंगार सामानाचे मस्तपैकी वजन केले सगळ्याचे इंजनचे पार्ट्सचे वजन करून झाल्यानंतर मम्मी बकऱ्या चारायला गेली. तिथं पिल्ल्याच्या आवून गेली होती गाडी, तर तो मरण पावला होता. तर हे बघू शकता सकाळचे चारायला नाही. मग का त्याच्यानंतर माझ्या भावाने घेतली सब्बर आणि गेला कृष्णासोबत दोघे जण गड्डा करायला. काही दोघं गड्डा करायला गेलते तर सगळ्या पिल्ल्यांची करून दिल्या बकरीसोबत भेट. बकऱ्यांना सगळ्यांना पाहिलं आहे पिल्ल्याला काय झालं होतं. मग का शेवटी तिघाही बकऱ्यांना पाहिलं पिल्ल्याले. आणि मग का ते झाल्यानंतर मग मी गेलो गड्डा खोदत आहे का नाही म्हणून पाहासाठी. माझा भाऊ आहे ना कृष्णा, तर पाहतो तर दोघेही जण गड्डा खोदत होते. तर हे बघू शकता दोघेही जण आता गड्डा खोदणं चालू केला आहे. मग का सगळ्यात पहिले माझ्या भावानं गड्डा खोदला. मग त्याच्यानंतर दिला कृष्णाला गड्डा खोदाले, कारण म्हणे मी खोदतो म्हणे गड्डा. मग कृष्णाचा गड्डा खोदून झाल्यानंतर मग म्हणे मा मम्मी पण आता गड्डा खोदू लागतो म्हणे. तर मग दिला मा मम्मीला गड्डा खोदाले. सगळ्याचा गड्डा खोदून जाता मग मी खोदला मग थोडा गड्डा. आणि मग का गड्डा खोदत थोड्याच वेळात आला तिथं दादू आल्याला. मग विचारात बसला विक्कीदा आले का कसं काय प्रकरण घडलं म्हणून. मग का दादून काढला आपला मोबाईल आणि विचारत बसला विक्कीदा आले का कसं काय प्रकरण झालं म्हणून, पिल्ला कसं मेलवलं म्हणून. मग का दादूनं विचारून झाल्यानंतर मग का कृष्णा म्हणे दाखव म्हणे सबल, आता दणदणच खोदतो म्हणे मी गड्डा. मग का सगळ्याच्या हातभारानं आमचा चांगला 3-4 फूट गड्डा खोदून झाला. आणि गड्डा खोदून झाल्यानंतर मग गड्डा खोदून झाला होता. तर मग का मी आणि माझा भाऊ दोघंही गेलो मग बकरीच्या पिल्ल्याला आणण्यासाठी. मग का त्याच्यावर पडदा टाकून होता. तर मग का मम्मीनं त्याच्यावरचा पडदा काढला आणि तिला आखरीचा कुंकू लावला. आणि कुंकू लावून झाल्यानंतर मग का आणलं त्या बकरीच्या लहान पिल्ल्याले. आणि मग का त्याच्यानंतर त्याला टाकलं गड्ड्यात टाकल्यानंतर मग का गड्ड्यात टाकल्याच्या बाद त्याच्यावर टाकलं मीठ टाकून झाल्यानंतर मग का त्याच्यानंतर त्याला दिली माती. मग का माती देऊन झाल्यानंतर मम्मीनं तिथं लावली मेणबत्ती. आणि मेणबत्ती लावून झाल्यानंतर मग लावली त्याच्यानंतर 2 अगरबत्ती लावली आग. आणि आग लागून झाल्यानंतर मग का त्याच्यानंतर असे 2-4 वेळा तिथं फेरे लावले आणि अशी पूजा केल्यासारखं केलं. आणि मेणबत्ती लावली आणि मेणबत्ती चालूच होती. तर मग का मम्मीनं असं मेणबत्ती विझवली आणि मग का त्याला पाया लागली. आणि त्याच्यानंतर आम्ही वर असे मार्बल लावले. आणि मेणबत्ती लावून झाल्यानंतर मग का आम्ही आलो घरी. आणि घरी आल्यानंतर मग काय त्या पिल्लू मेलं होतं, तर मग काय जेवणही नाही केलं होतं. तर मग मी केलं मस्तपैकी जेवण. मित्रांनो आता जेवण करून झालं आहे. तर आता मिळूया अशाच आपल्या एकदा तळकत्या भडकत्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.